कोई सहारा नहीं होता तो दोस्त ही सहारा होते हैं. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश गावकर स्वागत करतो तुमचं. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश गावकर स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजपासून मी देवगड सिरीज सुरू करणार आहे. तर या सिरीजमध्ये आपण देवगडमधील काही रहस्यमय मंदिरांना भेट देणार आहोत. तेथे फक्त दर्शन करणार नाही, तर तेथील जी गूढ रहस्य आहेत त्या मंदिरांची त्यांचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजचा प्रवास. मंडळी, आज आपण अशा मंदिरात जाणार आहोत ज्या मंदिराचं रहस्य ऐकून तुम्ही चक्क व्हाल. ज्या मंदिरात गेल्यावर तुमचंही तर्कशास्त्र चक्रावून जाईल. चला तर मग सुरू करूयात आजचा प्रवास. बघूयात कसं होतं ते. तर आता सुरुवातीलाच आपण जाणार आहोत पेट्रोल पंपवर. पेट्रोल भरणार आहोत पहिलं आणि त्याच्यानंतर मग सुरू करणार आहोत पुढचा प्रवास. तर सकाळचे वाजले आहेत 9 वाजले आहेत. तर बघूयात किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण. मित्रांनो, खरं सांगायचं तर मला याची लोकेशन नक्की माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मध्ये मध्ये विचारून तर जावं लागणार किंवा आपल्या गुगल मॅप्सचा वापर तरी करावा लागणार आपल्याला. चला तर मग बघूया कसं काय होतं ते. चला तर पेट्रोल भरून घेऊया. बहुत पैसा है अपने पास. और कितनी देर लगेगी बाबू भैया? पेट्रोल भरून झालंय, तर निघूयात पुढच्या प्रवासाला. बघूयात. आता बघायचं आहे मला कुठे जायचं आहे. म्हणजे जाणार आहे पहिला विमलेश्वर मंदिरामध्येच, पण त्याची लोकेशन नक्की माहीत नाही आहे. ती लोकेशन आधी जाणून घ्यावी लागेल. त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास. जर समजा वाटत चुकलो मी तर मंदिरामध्ये कसं जाणार. तर एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे वॉइस. माझा वॉइस खूप कमी येत होता. त्या कारणाने मी माईक माझा पाठी लावलेला होता, तो जरा पुढे लावला आहे. आता बघूया. मित्रांनो, तुम्ही अनेक मंदिरं पाहिले असतील, पण एका विशाल खडकाला कोरून बनवलेले आणि एका गुहेमध्ये वसलेले महादेवांचं असं रूप तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. आज मी तुम्हाला घेऊन आलोय देवगडच्या भूमीतल्या एका अशा जागी जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. चला तर मग आज भेट देऊयात कनकादित्य परिसरातील विमलेश्वर मंदिराला. देवगडपासून जवळच असलेल्या वाडा या गावामध्ये विमलेश्वर मंदिर आहे. हे एक अतिशय प्राचीन पाषाण मंदिर आहे. असं म्हणतात की हे मंदिर एकाच मोठ्या पाषाणात कोरलेले आहे. आता आपण नांदगाव जात आहोत. तर इथून खाली जायचं आहे आपल्याला. खाली म्हणजे पुढून जरी गेलो तरी चालेल. पुढे जी बाजारपेठ भेटेल तिथून आपल्याला लेफ्ट मारावं लागेल आणि त्याच्यानंतर हिडपेठच्या पुढे आपलं लोकेशन आहे, ते म्हणजे विमलेश्वर मंदिर. तर भावांनो, आज मी एकटा झालो आहे, कारण की
कारण काहीच नाही आहे. कारण मला एकटं फिरायला खूप आवडतं. म्हणजे मित्राला बोलवलं होतं की चल बाबा येतोस तर त्याची कंडिशन थोडी चांगली नाही आहे. वो दिल टूटा आशिक बन गया है अभी. त्याच्यामुळे तो बोलला की मी नाही येत आहे. मी बोललो ठीक आहे चालेल. म्हणजे काल रात्री मी त्याला विचारलं होतं की बाबा येणार आहेस का, तर तो बोलला ठीक आहे बघू, यायचं असेल तर सांगतो. आणि जसं मी सकाळीच 8:15 बाहेर पडलो तेव्हा त्याचा मेसेज आला. बोलतो की मी आलो आहे, कुठे आहे तू. मी बोललो ठीक आहे मी येतो 5-10 मिनिटांनी. तिथे जसा मी गेलो तसं मला बोलतो काय की मी येत नाही आहे, तू जा. अरे साल्या, मग बोलवलं का होतं मला तू, बरोबर ना. जर तुला यायचंच नव्हतं तर मग बोलवायचं कशाला. सॉरी असंच बोललो मी. होता है भाई, जब कोई सहारा नहीं होता तो दोस्त ही सहारा होते हैं. आता आपण पोहोचलो आहोत नांदगाव बाजारपेठेत. तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर लागणार ती म्हणजे राकस घाटी. राकस घाटीमध्ये आपल्याला राक्षस दिसणार आहे. या राकस घाटीचं नाव राकस घाटी कशाला पडलं ते मला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. म्हणजे असं ऐकलं आहे कोणाकोणाकडून की याची वळणं वगैरे अशी खूप डेंजरस आहेत आणि काका काय करताय. तर या राकस घाटीची वळणं खूप तीव्र आणि वेडी वाकडी आहेत. त्याच्यामुळे असं मानलं जातं की नक्की माहीत नाही मला, जाऊ दे चला, आपल्याला काय करायचं आहे. विसरलो मी, मला कोणीतरी सांगितलेलं याला राकस घाटी कशाला म्हणतात ते. ये देखो क्या चल रहा है. ओवरटेक चल रहा है, ओवरटेक. अरे मला तर ओव्हरटेकच मारायला देत नाही आहे पण. चला आता मारूया ओव्हरटेक. थँक्यू दादा मला ओव्हरटेक मारायला दिल्याबद्दल. मी एक गोष्ट नोटीस केली आहे, त्याच्या गाडीचा आवाज आहे ना तो जरा वेगळा येतो माईकमध्ये, ज्या व्हिडिओमध्येच. तो कसा काय तो मला माहीत नाही आहे. गाडीचा आवाज वेगळाच आहे पण व्हिडिओमध्ये वेगळा येतो आवाज. वो कैसे, जरा हमको कमेंट में बताओ. काही होऊ दे मित्रांनो, बैलांपासून सावध राहा. इथून सुरू झाली आहे ती म्हणजे राकस घाटी. सगळी धूळ तोंडात गेली भावांनो. अरे तर इथे शेड होता राकस घाटीचा. मोबाईलला फोटो देत नको फक्त, बस एवढं बस झालं. कारण 2 दिवसाआधीच आता डिस्प्ले घातला आहे. म्हणजे डिस्प्ले गेलेला तो कालच घालून आणला आहे. त्याच्यावर आता स्क्रीन गार्ड पण नाही आहे. जर याचा डिस्प्ले गेला परत, आई शपथ माझी काशी करतील घरात आहे.
हुई 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 पदोपदी पदोपदी. अरे भावा असं काय करतोय, ये ना अजून मध्येच ये इकडे. रस्त्याच्या मधोमधच चालना, तुझ्या पप्पाचाच रस्ता आहे. हेच ते हडपीडचं मंदिर, किती सुंदर आहे भावांनो. नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा, केलेला आहे तो. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर भावांना आपण पोचलो आहोत विमलेश्वराच्या मंदिरामध्ये. तर बघू शकता मी गाडी इथे लावली आहे, कारण की तिथे ऊन होतं आणि इथे जरा सावळी आहे या फणसाच्या झाडाची. तर चला आपण खाली जाऊया आणि बघूयात. ते खूप शांतता वाटते. तर चला बघूयात. बघू शकता तुम्ही श्री क्षेत्र विमलेश्वर. खाली गेल्यावर तिथे पाण्याचा जरा झरा आहे असं वाटतंय. बघूयात आपण. तर इथेच पादत्राणे काढूयात आपली चपला आणि मग पुढे जाऊया. दीपस्तंभ वगैरे नाही आहे. हो हे दीपस्तंभ वगैरे असते या आणि तिकडून गेल्यावर तुम्हाला आहे ना 5 पांडव दे वरती. इथून काय हां. तर मंडळी आपण आलो आहोत आता विमलेश्वर मंदिरामध्ये. तर चला आतमध्ये जाऊयात. इथे समोरच नंदी महाराज बसलेले आहेत. आणि वरती बघायला गेलं तर इथे गणपती बाप्पा आहेत आणि ही कोणाची मूर्ती आहे ते मला नाही माहिती. तर आतमध्ये बघायला आलात तर इथे पिंडी आहे. मंडळी याच्या बाजूलाच आहे श्री गणपती बाप्पांचं मंदिर. तर चला तर मग बघूया. हे बघा, हे आहे गणपती बाप्पांचं मंदिर. चला आतमध्ये जाऊयात. तर याच्यानंतर याच्या बाजूलाच आहे ते म्हणजे काल भैरव मंदिर, जे गुफा आहे ही. का माहीत नाही, पण आतमध्ये स्त्रियांना परवानगी नाही आहे. बघू शकता तुम्ही. पांडवकालीन लेणं आहे. पांडवकालीन. आणि ही जी रचना आहे शाळेची हां केलेली गुंफेमध्ये आहे. गुहा मंदिर म्हणतात त्याला, गुहा मंदिर. आणि शंकराची पिंडी बघा वरती आहे अशी. हां तुम्ही बाकीच्या ठिकाणी बघाल तर मुंबईत किंवा इतर ठिकाणी नंदी असा असतो हां आणि पिंडी खाली असते. होय होय. कुंतेश्वर आणि हे मंदिर असं. अजून एक कुठेतरी आहे वरती 5 पांडवांचे फोटो आहेत. हां त्याचं आता हे आम्ही छत बीत बांधलेलं आहे, ते दिसत नाही तुला. तिकडून दिसते, कारण तिकडून काढलास ना तर तिकडून दिसते. 5 पांडवांचे आहे. इथे जे तुम्ही अभिषेक करता, पाणी त्या पिंडीवर ओतता, ते पाणी कुठे जातं हे कळत नाही. तुम्हाला तिथे पाणी साठलेलं दिसणार नाही, परंतु असं ते कुठेतरी जात असेल ह्याच्यातून.
ते तिथून बाहेर कुठून येत नाही. हां तर आपण बघतो झरा वगैरे हां. ते येतो, पण त्याचं लक्षात येत नाही. हे जे वहाळ आहे, जो सतत पाण्याचा वहाळ आहे, तो सारखा कंटिन्यू चालू असतो. म्हणजे आत्तापर्यंत तरी असं बंद पडला असं झालेलं नाही. हां. पावसाळ्यात तर या पुलापर्यंत पाणी येतं. अच्छा. काय ते खाली आहे ना, हा पूल आहे ना तिथे, हां तो काळभैरव याचा एक हे आहे. हां काळभैरव म्हणजे अतिशक्तिशाली रूप आहे शंकराचं. बायकांना प्रवेश नाही हां त्या ठिकाणी, कारण थोडा प्रॉब्लेम असतो म्हणजे त्यांचा. हां. त्यामुळे तिथे जायचं नाही. तिथे सुद्धा शिवरात्रीला नाही असं सोडतात. बाकी जे येणार आहे मुंबईच्या वगैरे बायका वगैरे येतात ते गाभाऱ्यापर्यंत जातात. 2 हत्ती जे आहेत ते त्यावेळी देवाच्या संरक्षणासाठी उभे केले आहेत. आत्ता म्हणजे ते कातळातच कोरलेले आहे, पण पुढची बाजू गेल्यामुळे ते प्लॅस्टरने ते हे केलेलं बघा. हां. तिथे एक देवस्थान आहे म्हणजे आहे ना, तिथे असं म्हणतात की बाबा त्याचं रक्षणकर्ता जो आहे हां तो तिथे असतो. ते त्या म्हणजे आतमध्ये आहे, पण जात नाही, बाहेरूनच हां. सगळं आपण कोणाला तरी कधीतरी दर्शन देतो किंवा नाही. तर मंडळी, तुम्हाला हा विश्वेश्वराचा प्रवास कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.